नमस्कार अमरावती। विकसित भारत 2047 या राष्ट्रीय संकल्पनेला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण बिल 2025 हे नवे ग्रामीण रोजगार विधेयक सादर केले आहे। या कायद्याचा उद्देश प्रत्येक ग्रामीण गरीब कुटुंबाला सन्मानजनक रोजगार देणे, श्रमाची प्रतिष्ठा जपणे आणि आदिवासी व वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा आहे। नव्या योजनेत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी 125 दिवस रोजगाराची हमी देण्यात आली असून वनक्षेत्रात काम करणाऱ्या अनुसूचित जमातींना अतिरिक्त 25 दिवसांचा रोजगार मिळणार आहे। आठवड्याला मजुरी देण्याची तरतूद रिअल टाइम डेटा, जीपीएस व एआय आधारित फसवणूक प्रतिबंध प्रणालीमुळे पारदर्शकता वाढणार आहे। पेरणी व कापणीच्या काळात 60 दिवस काम थांबवण्याचा निर्णय शेतमजुरांच्या उपलब्धतेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे। मनरेगा नंतर ग्रामीण भारतात मोठा बदल झाला असून गरिबी लक्षणीयरित्या घटली आहे। बदलत्या काळाच्या गरजेनुसार रोजगार योजनेची पुनर्रचना करत विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण बिल 2025 विधेयक ग्रामीण भारताच्या सशक्तीकरणासाठी निर्णायक ठरणार असल्याची माहिती सदर पत्रकार परिषदेत राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी माहिती स्पष्ट केली। पत्रकार परिषदेला राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार केवलराम काळे, आमदार राजेश वानखडे, भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, आमदार प्रताप अडसड उपस्थित होते। विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण ही ग्रामीण भागामध्ये रोजगार मिळाला पाहिजे आणि म्हणून 100 दिवसावरून 125 दिवसाचा रोजगार देण्याची गॅरंटी आहे। दुसरी महत्वाची गोष्ट की महात्मा गांधींच्या विचारानुसार आणि राम राज्यासारखं पारदर्शक ग्रामीण भागामध्ये विकसित भारताच्या संकल्पनेप्रमाणे प्रत्येक खेड्यामध्ये पायाभूत सुविधा, जलसंधारण, रोजगाराचे कामं आणि पर्यावरण संबंधित कामं निर्माण झाली पाहिजे आणि मजुरांनाही जे मजूर करतील त्यांना 7 दिवसाच्या आत मजुरी मिळाली पाहिजे आणि अगोदरच्या सारखं जे भ्रष्टाचाराचं कुरण रोजगार हमी योजनेत होतं नरेगामध्ये ते थांबवण्यासाठी संपूर्ण पारदर्शकता आणि तातडीनं त्याचं भुगतान म्हणजे पेमेंट हे करण्याची योजना म्हणजे विकसित भारत जी रामजी योजना आहे। म्हणून अनेक लोक संभ्रम निर्माण करतील, परंतु राम राज्याप्रमाणे आणि महात्मा गांधीच्या प्रेरणेप्रमाणे ग्रामीण भाग विकसित करण्यासाठी आणि रोजगाराची गॅरंटी देण्यासाठी ती योजना आहे।